नमस्कार मंडळी. गीता मंजिरीच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं मी मंजिरी अगदी मनापासून स्वागत करते. इतिहास मुलांचा अत्यंत आवडता विषय. कारण त्याची काही असतील हो, पण आवडत नाही बऱ्याच मुलांना विषय असं मात्र आहे. त्याच्यात अर्थात मीही आलेच. मला शाळेत असताना इतिहास विषय कधीच आवडला नाही. कारण त्यावेळेला तर ते सनावळी वगैरे पाठ करायला लागायच्या, पेपरमध्ये विचारले जायचे आणि ते नको वाटायचं सगळं. पण इतिहास म्हणजे काय, तर भूतकाळामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्याची सुसंगत मांडणी म्हणजे इतिहास. तर ही जी मांडणी आहे, भूतकाळ हा जो आहे इतिहास, तर ह्याची अत्यंत छान मांडणी करून किंवा अत्यंत चांगल्या पद्धतीने, रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं तर मुलांना त्याच्यामध्ये नक्कीच इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. म्हणजे मुलं त्याच्यामध्ये इतकी रमून जातात की कधी एकदा इतिहासाचा तास येतोय असंही त्यांना होतं. आहे की नाही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट. तर अशी एक इतिहासप्रेमी व्यक्ती मी आज तुमच्या भेटीसाठी घेऊन आलेली आहे. त्यांना इतिहासप्रेमी हाच शब्द योग्य आहे, कारण अक्षरशः या माणसाने इतिहासाला वाहून घेतलेलं आहे. आणि इतिहास म्हणजे फक्त ब्रिटिशांचा, शिवाजी महाराजांचा, मोगलांचा असं नाही, तर संपूर्ण आपल्या राष्ट्राचा वेगवेगळ्या प्रकारचा इतिहास याचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी खूप संशोधन केलेलं आहे. खूप काही त्यांनी साहित्य त्यासाठी एकत्र केलंय आणि ते मुलांपर्यंत पोहोचवले. हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण कसं असतं की इतिहास आहे माहिती पण तेवढ्या नुसत्या गोष्टी सांगून नाही, तर त्यासाठी वेगवेगळी साधनं वापरावी लागतात मुलांपर्यंत पोहोचवायला. मग ह्या अशा साधनांचा उपयोग करून ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे काम केलेले असे एक शिक्षक, उपक्रमशील शिक्षक मोहन शेटे सर आज आपल्याकडे आलेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर. मला एक असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की शाळेमध्ये तुम्ही इतिहास विषय शिकवता, बरोबर? मग इतिहास विषय शाळेमध्ये शिकवताना कशा पद्धतीचे वेगवेगळे प्रयोग तुम्ही करून पाहता किंवा ज्याच्यामुळे मुलांना इतिहास आवडायला लागलाय, सर आवडतायत, सरांचा तास आवडतोय, हे मी अनुभवलंय. म्हणजे तर मला त्याविषयी ऐकायला आवडेल नक्कीच. सर्वप्रथम विविधा मंजिरी यांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुमचे हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही मगाशी म्हणाल ते बरोबर आहे की अनेक विद्यार्थ्यांना इतिहास हा विषय आवडत नाही. पण माझ्या सुदैवाने माझ्या लहानपणी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, गोनी दांडेकर, निनाद बेडेकर अशा महान व्यक्तिमत्वांचा सहवास लाभला. आणि शाळेमध्ये शिक्षक म्हणून आल्यानंतर माझ्याही मनात हा विचार यायचा की या मुलांना इतिहास आवडेल असं आपण काय केलं पाहिजे. आणि मग कधी सहलींमधनं, कधी प्रदर्शनांमधनं, कधी विविध उपक्रमांमधनं त्यांच्या मनामध्ये मी इतिहासाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यशही आलं. मी एक उदाहरण सांगतो. तानाजी मालुसरे यांची जी पुण्यतिथी असते तर मी अनेकदा 7वी 8वीतल्या मुलांना सिंहगडावरती घेऊन जायचो आणि रात्री 12 वाजता तानाजी कड्यावर बसून त्या युद्धाची कथा त्यांना ऐकवायची. आता ही कथा पुण्यामधल्या एखाद्या शाळेच्या वर्गात सुद्धा ऐकवत आली असती, पण त्या जागेवरती जिथे इतिहास घडला, जिथे रक्त सांडलं, जिथे लढाई झाली, तिथे जेव्हा ती मुलं कथा ऐकतात ती कदाचित मला विसरतील पण ती कथा विसरणार नाही, त्यातला संस्कार विसरणार नाही. एक तर गंमत सांगतो की एकदा मी वर्गामध्ये शिकवत असताना म्हणलं की अरे आपण ज्या ठिकाणी आता बसलेलो आहोत आपल्या या रमणबाग शाळेमध्ये, तुम्ही पुस्तकामध्ये मादाम कामा यांनी फडकवलेला ध्वज याचं वर्णन वाचलं, पण हा ध्वज कुठे माहितीये का? आपल्या शाळेपासून 5 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या केसरीवाड्यामध्ये. मित्रांनो, माझा तास संपला आणि शाळा सुटल्यानंतर जवळजवळ 25 मुलं मला भेटायला आली. ती म्हणली, सर मधल्या सुट्टीत आम्ही तो झेंडा बघून आलो. माझ्यासारख्या शिक्षकाला अशा जेव्हा मुलं प्रतिसाद देतात तेव्हा त्यांना आनंद मिळतो की इथे इतिहासाचं प्रेम त्यांच्या मनामध्ये रुजतंय आणि याच्यातून त्यांच्या मनात इतिहासाची आवड निर्माण होती. एकदाच अशी घटना घडली की आम्ही पुण्यावरती एक हस्तलिखित तयार करत होतो. तर त्याच्यामध्ये असा शब्द आला होता की पुण्याचा पहिला उल्लेख पुण्य विषय असा ताम्रपठामध्ये आला होता. तर एका मुलाने विचारलं, ताम्रपट म्हणजे काय? मी सांगितलं, जुन्या काळामध्ये तांब्याच्या पत्रावरती अक्षरं कोरली जायची. तर त्या मुलांनी काय केलं, तो तांबटाळीमध्ये गेला, एक तांब्याचा पत्रा घेतला, त्याच्यावरती पुण्यविषयक शब्द कोरले आणि ते आपल्या हस्तलिखितामध्ये चिटकवले.
तर हे मुलांचं जे सृजनशील असं ते त्यांचं व्यक्तिमत्व होतं, त्याचं आणि इतिहासाशी नातं जोडणं हे मला अतिशय आवडतं आणि तसे मी अनेक प्रयोग गेले अनेक वर्ष करतोय. सर, मी तुमच्या काही फाईल्स पाहिलेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं तुम्हाला तो एक छंद आहे इतिहासाविषयी, की वेगवेगळी कात्रणं तुम्ही एकत्र केलेली आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या फाईल्स तुम्ही तयार केलेल्या आहेत. तर त्या फाईल्समधल्या काही ह्याच्याबद्दलच मी थोडंसं तुम्हाला विचारणार आहे की शिवराज्याभिषेकाविषयी मी तुमचं पाहिलं म्हणजे, तर त्याविषयी आम्हाला सांगाल का की शिवराज्याभिषेकाला काही वर्ष किती झाली आणि त्यानंतर मग तुम्ही नवीन मराठीमध्ये त्याचा दरवर्षी काय हे करता ते फक्त आमच्या प्रेक्षकांना सांगा. शाळेमध्ये इतिहासाचं अध्यापन करत असताना माझ्या असं लक्षात आलं की खूप इतिहास प्रेमी अशी विद्यार्थी आहेत आणि म्हणजे सगळ्यांना एकत्र करून आम्ही इतिहास प्रेमी मंडळ नावाचं मंडळ सुरू केलं. त्याला आता 25 वर्ष झाली आणि मग त्याच्यात एक दरवर्षी होणारा उपक्रम जो आता पुणे शहरात नाही तर पुण्याच्या बाहेर सुद्धा अनेकांना माहीत झालेला आहे, ते म्हणजे नवीन मराठी शाळेमध्ये दर दिवाळीमध्ये एक भव्य दुर्ग प्रतिकृती प्रदर्शन. म्हणजे त्याचा आकार जो 40-45 फुटाचा असतो, त्याच्यावरती लाईट्स लावलेले असतात, कॉमेंट्री केलेली असते, वरती फिल्म दाखवली जाते आणि 35 मिनिटाचा तो शो असतो आणि येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला ती लढाई कुठं झाली, कशी झाली, त्याच्यामध्ये युद्ध नेतृत्व कसं होतं, अशा प्रकारे सर्व ज्ञान त्याच्यातून दिलं जातं. मग प्रतापगडचं लढाई दाखवताना आपण प्रतापगड, महाबळेश्वर हा सगळा परिसर दाखवला होता. उंबरखिंडीची लढाई दाखवली होती, कांचनबारीची लढाई दाखवली होती, बाजीराव पेशव्यांनी जिंकलेली पालखेडची लढाई दाखवली होती. असे अनेक उपक्रम आम्ही त्यातनं केले. आणि मित्रांनो, यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून आम्ही ठरवलं की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला असेल, तो दिवस कसा असेल, त्यावेळेला रायगड कसा सजला असेल आणि म्हणून जसा रायगड होता तसा आम्ही त्या ठिकाणी उभा केला. त्या ठिकाणचा तो दरबार, ती राजसभा, तो नगारखाना, त्याची सजावट आणि इतकंच नाही तर नगारखान्यापासून ते जगदीश्वर मंदिरापर्यंत जी शिवाजी महाराजांची हत्तीवरून मिरवणूक निघाली होती ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढली. मग त्या ठिकाणी कुणी गोंधळ करत आहे, कुणीतरी ढोल ताशा वाजवत आहे, कुणी विविध प्रकारची शस्त्रांची प्रात्यक्षिकं सादर करतायत, धनगर गीत गात आहेत, गवळण गीत गात आहेत, कुणी कोळी गीत गात आहेत. अशा प्रकारे जवळजवळ 15 ते 20 मिनिटं तिची मिरवणूक चालू असायची. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला 350 वर्षापूर्वी रायगडवरती काय घडलं असेल हे आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की इतिहास हा जुनाच असतो, पण तो लोकांसमोर मांडण्याची पद्धत ही वेगळी वेगळी असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला आधुनिक तंत्रज्ञानाचा हा उपयोग करून घेता आला पाहिजे. इतिहास जुना असला तरी तो आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्यच आहे. वा वा, किती छान. म्हणजे ऐकायला सुद्धा खूप छान वाटलं. एक मला या ठिकाणी शेर आठवतोय, खंडहर बताते है इमारत कभी बुलंद थी. म्हणजे आपण असं म्हणूया की खंडहर म्हणजे इतिहास जमा झालेल्या गोष्टी. मग ह्या इतिहास जमा झालेल्या गोष्टींचा जर खूप छान अभ्यास केला गेला आणि ते मुलांपर्यंत आणलं गेलं तर ती इमारत किती बुलंद होती याचा नक्कीच विद्यार्थ्यांना अंदाज येईल आणि त्याच्यामध्ये त्यांना रस निर्माण होईल. सर, मला आणखीन एक विचारायचं तुम्हाला की बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या काहीतरी जन्मदिनी शाळेतल्या 6 शाळांमधल्या, पुण्यातल्या 6 शाळांमधल्या मुलांनी एक गीत सादर केलं होतं त्यांच्या जन्मठिकाणी जाऊन. तर त्याविषयी जरा सांगा बरं आम्हाला. मी पुण्यामध्ये जे विविध उपक्रम करतो त्याच्यामध्ये एक हेरिटेज वॉकचा कार्यक्रम आहे. याचा अर्थ असा की जी व्यक्ती, जी महापुरुष, मग तो कलावंत असेल, साहित्यिक असेल किंवा राजकीय क्षेत्रातला असेल, त्याच्या घरापाशी जायचं आणि त्या घराखाली जाऊन आलेल्या विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीचं मोठेपण सांगायचं. म्हणजे काय होतं की ती मुलं जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरनं जातील तेव्हा त्यांना त्या साहित्यिकाचं, त्या कलावंताचं, त्या महापुरुषाचं स्मरण होईल. मग कुणी लेखनाच्या क्षेत्रात काम केलं असेल, कुणी क्रांतिकारक असेल, असे अनेक घरं दाखवण्याचा कार्यक्रम मी करतो. आत्ता म्हणजे 2022 मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली. खरं तर 1 वर्ष आधीच त्यांचं दुर्दैवी निधन झालं होतं, 99व्या वर्षी. आणि म्हणून ती वेदना होती, कारण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे सर्वांनाच गुरुतुल्य असणारं असं व्यक्तिमत्व होतं. आणि म्हणून त्यांचा जन्म ज्या जागेवरती झाला त्या जागेवरती जाऊन आपण एखादा भव्य कार्यक्रम करावा अशी कल्पना मनामध्ये आली. शुक्रवार पेठेमध्ये जिथं सेवा मित्र मंडळ आहे
त्या ठिकाणी बाबासाहेब पुरंदरे यांचं शिर्के वाड्यामध्ये जन्म झाला हे त्यांच्या चरित्रात आम्हाला ऐकायला मिळालं होतं. आणि म्हणून ती जागा आम्ही जाऊन बघितली. त्या ठिकाणी भव्य असा फलक कायमस्वरूपी लावला आणि हा कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी केला. काही जण म्हणले की अहो तुम्ही जवळजवळ 1000 विद्यार्थ्यांनी इथे एकत्र केलेले आहेत, हा कार्यक्रम एखाद्या सभागृहात तुम्हाला घेता आला असता. मी त्यांना म्हटलं की हा कार्यक्रम एखाद्या सभागृहात घेता आला असता, पण मला एका महान व्यक्तिमत्वाचं जन्मस्थान कुठं आहे हे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं आणि म्हणून त्याच जागेवरती जाऊन तो कार्यक्रम घेणं याच्यामध्ये औचित्य होतं. बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरापाशी 1000 विद्यार्थी मुक्त स्वरामध्ये समूह गान करतायत आणि त्यांचा 100वा जन्मदिवस साजरा करतायत. ही दृश्य जी होती ती अतिशय विलक्षण होती आणि अशा प्रकारे आम्ही इतिहासाची प्रेरणा देणाऱ्या या महान व्यक्तिमत्वाला आदरांजली व्यक्त केली होती. त्यावेळेला त्या ठिकाणी जमलेल्या 1000 विद्यार्थ्यांनी शिवशाही बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100व्या जन्मदिवशी त्यांना मानवंदना देताना गीत म्हटलं होतं, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनांना फरे कापरे, देश रक्षावया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे, कोण झुंजात मागे उरे. वा सर, काटा आला अंगावर ऐकून अक्षरशः. तुम्ही मला मगाशी असं म्हणालात की सिंहगडावरती मुलांना तुम्ही घेऊन जाऊन, तर काहीतरी मध्यंतरी तुम्ही काहीतरी केलं होतं, ते 300 मुलं घेऊन जाऊन दोरखंड बांधून असं काही केलं होतं ना? हा, मी ऐकलंय त्याविषयी, सांगा बरं एकदा. इतिहासाचं वैशिष्ट्य असं आहे की तो समाजाच्या मनामध्ये प्रेरणा जागृत करतो. तर ती प्रेरणा जागृत करण्यासाठी तसे कार्यक्रम आपण आयोजित केले पाहिजेत. सिंहगड किल्ला तर पुणेकरांचा अत्यंत लाडका आणि आधी लगीन कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं असं म्हणत त्या ठिकाणी बलिदान करणारा तानाजी मालुसरे हा आज सुद्धा सर्व भारतीयांच्या समोर द ग्रेट कमांडो म्हणून ओळखला जातो. तानाजी मालुसरे यांची 350वी पुण्यतिथी आत्ता म्हणजे 2020 साली आलेली होती. आणि मग आम्ही विचार केला की कशी करता ही पुण्यतिथी. दरवर्षी आपण जातो, हार घालतो, हळद कुंकू वाहतो, यावर्षी काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि आम्ही काय केलं तर या सिंहगडाचा जो पश्चिम कडा आहे त्याला 5 दोर लावले, त्या ठिकाणी मावळ्यांचे पोशाख आणले आणि पुण्यातल्या तरुणांना आवाहन केलं की आज तानाजी मालुसरेंची पुण्यतिथी आहे, पण हळद कुंकू नको, हार फुलं नको, या दोरावरून कडा चढून जाणं हीच असेल तुमची तानाजी मालुसरे यांना दिलेली मानवंदना. आणि आज सांगायला अभिमान वाटतो, तानाजींची 350वी पुण्यतिथी होती आणि 350 युवक युवती मावळ्यांचा पोशाख घालून दोरावरून कडा चढून वरती आले आणि त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला. आणि या कार्यक्रमाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. तानाजी मालुसरे महान होतेच, पण त्यांचं महानता लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकलो, याचं आम्हाला समाधान वाटतंय. रणांगणावर रक्त सांडले रडी धुरंधर वीरस्मरा, दुर्गम गडगा जविला रात्री नरवीर केसरी घ्या मुजरा. या शब्दांमध्ये कवीने ज्यांचा गौरव केला ते नरवीर तानाजी मालुसरे म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानचं एक विलक्षण व्यक्तिमत्व होतं. आर्मीमध्ये आजही सेनादलामध्ये आम्ही हा यांचा प्रोसिजर आहे ते त्यांनी केलं ते आम्ही आज करत असतो. आणि त्यामुळे आम्हाला माहिती आहे किती महत्त्वाचं आणि किती भयंकर कठीण काम आहे. शिवरायांच्या चरित्रातलं, मराठ्यांच्या इतिहासातलं एक सोनेरी पान अनुभवण्यासाठी, हा इतिहास जिवंत करण्यासाठी 350 आजचे तरुण हा कडा सर करून काही क्षण त्या मावळ्यांचं जीवन जगण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे बघा मंडळी, की झोकून देऊन, एखाद्या विषयामध्ये झोकून देऊन काम करणं म्हणजे नेमकं काय, हे या व्यक्तीच्या उदाहरणावरनं आपल्याला नक्कीच लक्षात येतं.
सर 150 वर्ष काहीतरी हळदी कुंकू 150 वर्षानंतर केलं गेलं हो ना? हो. असं काहीतरी एक घटना आहे. तर त्याविषयी पण तुम्ही काहीतरी प्रबोधन केलं होतं, तर त्याविषयी सांगा आम्हाला. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे. खरं तर मी अशा प्रकारचे कार्यक्रम शोधत असतो आणि मला अचानक एक कार्यक्रम समजला. 150 वर्षापूर्वी पुण्यामध्ये एक हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला होता. पुण्यामध्ये सार्वजनिक काका ज्याला म्हटलं जायचं त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. आज कदाचित आपल्याला त्या कार्यक्रमाचं महत्व वाटणार नाही, पण त्या काळामध्ये अनेक प्रकारच्या महिलांनी, वेगवेगळ्या जाती जमातीच्या महिलांनी एकत्र येऊन हळदी कुंकू करणं हे एक मोठं क्रांतिकारक पाऊल होतं. मग आम्ही असा विचार केला की काय हरकत आहे आपण पुन्हा एकदा तसाच कार्यक्रम साजरा करायला. आणि विशेष म्हणजे ज्या नवा विष्णू मंदिरामध्ये बाजीराव रस्त्यावरच्या हा कार्यक्रम झाला होता ते 150 वर्षापूर्वीचं मंदिर अजूनही तसंच आहे. आम्ही त्या मंदिराच्या मालकांना भेटलो, त्याला विनंती केली, त्याने आनंदाने परवानगी दिली आणि आम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम केला. मग आम्ही फरक काय केला? 150 वर्षापूर्वी 5000 महिला आल्या होत्या. आम्हाला एवढे आणणं शक्य नव्हतं. आम्ही फक्त 500 महिलांना बोलवलं. पण 150 वर्षापूर्वी जातीभेदाचं इतकं प्राबल्य होतं, त्यामुळे ज्या अस्पृश्य समाजाच्या महिला त्यांना मंदिरात त्यावेळेला प्रवेश मिळाला नव्हता. मग आम्ही यावेळेला असं केलं की ज्या महिलांना बोलवल्या त्या महिला देवदासी समाजाच्या होत्या, तृतीयपंथी होत्या, स्वच्छता कामगार होत्या, घराघरामध्ये जाऊन धुळीभांडी करणाऱ्या होत्या, ज्या उपेक्षित होत्या, वंचित होत्या, अशाच महिलांना बोलवलं, त्यांना मंदिराच्या आतमध्ये आणलं, त्यांचा हळदी कुंकू कार्यक्रम केला. इतकंच नव्हे तर नव्या विष्णूची आरती सुद्धा या महिलांच्या हस्ते घडवून आणली. म्हणजे 150 वर्षापूर्वीच्या कार्यक्रमाचं स्मरणही केलं आणि त्यावेळेच्या समाजाला मर्यादा आल्या होत्या त्या मर्यादा ओलांडून समतेचा सुद्धा आविष्कार कसा करता येईल असा प्रयत्न आम्ही केला. आणि हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुद्धा पुण्यामध्ये खूप चर्चेचा विषय झाला. सर खूप छानच सगळं तुम्ही सांगितलं, पण एक लक्षात असं माझ्या आलंय की हे आपण सगळं विद्यार्थ्यांच्यासाठी करतो, पण पालक म्हणजे माझे जर पालक जर सुजाण पालकत्व ज्याला म्हणता येईल असे पालक आहेत, तर अशा ह्या सुजाण पालकांनी त्यांच्याही मनात काही प्रश्न असतीलच, तर की आम्ही मुलांच्या मनामध्ये काय करावं, आणखी इतिहासाची कशी आवड निर्माण करावी, कंटाळा करत असतील तर काय करावं, आमचं योगदान त्यात काय असावं, असे बरेच प्रश्न त्यांच्या मनामध्ये असू शकतात. तर मग अशा पालकांच्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता? तुमच्या या प्रश्नावरनं भारतातील प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांचं एक वाक्य मला आठवलं. त्या रशियामध्ये गेल्या होत्या आणि रशियामध्ये एक परंपरा अशी आहे की ज्यांचं लग्न लागतं नवरा नवरीचं सकाळी चर्चमध्ये, तिथून ते बाहेर पडतात आणि देशासाठी बलिदान करणाऱ्या वीराच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करून मग आपल्या संसाराला सुरुवात करतात. ही आठवण लिहून झाल्यानंतर सुधा मूर्ती असं म्हणतात की आमच्या देशातील किती पालक आहेत की ते विद्यार्थ्यांना म्हणतात चला आपण अंदमानला जाऊ आणि त्या ठिकाणी ज्या आपल्या देशभक्तांनी सजा भोगली ते कारागृह एक तीर्थस्थान म्हणून बघू. किती पालक असे आहेत की ते जालियनवाला बागला घेऊन जातात आणि तिथली चिमुडभर माती कपाळी गंध म्हणून लाव असं सांगतात. किती पालक असे की ते रायगड, राजगड, प्रतापगड अशा किल्ल्यांवर जाऊन तिथली कथा सांगतात. तर खऱ्या अर्थाने हे संस्कार हे घरातूनच व्हायला पाहिजे. आणि म्हणून पालक काय करू शकतात तर एक चांगल्या दर्जाची पुस्तकं की ज्याच्यातून मुलांना इतिहासही कळेल, देशभक्ती पण जागृत होईल आणि पुढच्या काळात आपणही काहीतरी पराक्रम केला पाहिजे देशासाठी, अशा प्रकारची महत्वाकांक्षा मुलांच्या मनात जागृत होईल हे आपण करू शकतो. ज्या ठिकाणी इतिहास घडला अशी अनेक ठिकाण आपल्या परिसरात विखुरलेली आहेत, त्यांना आपण भेट देऊ शकतो. आमच्या पुण्यामध्ये उमाजी नाईकांचं स्मारक आहे. 1832 मध्ये त्यांना फाशी झाली. त्या काळामध्ये त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा निर्माण केला होता आणि त्यावेळेला त्याचं चरित्र लिहिताना इंग्रज अधिकारी मॉकिंटॉश म्हणला हा तर भारताचा दुसरा शिवाजी आहे. त्याला ज्या झाडावरती फाशी दिलं ते झाड अजूनही त्या ठिकाणी मामलेदार कचेरीमध्ये आहे. मला तर असं वाटतं की आळंदीला जो सुवर्ण पिंपळ आहे तो अध्यात्माचा आहे, मात्र हा सुवर्ण पिंपळ हा क्रांतीचा आहे, हा देशभक्तीचा आहे. तर ही ठिकाणं जेव्हा पालक मुलांना दाखवतील आणि सांगतील की हे सगळे वीर होते, त्यांनी बलिदान केलं म्हणून आज आपल्याला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण बघायला मिळत आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून तू पुढच्या काळामध्ये कुठल्या तरी क्षेत्रात पराक्रम करून दाखव. तर या मुलांना एक प्रकारचं चैतन्य त्यांच्या अंगात सळसळायला लागेल, आपणही काहीतरी देशासाठी करावं असा विचार जागृत होईल. आता अनेक प्रकारे चित्रपट चांगल्या दर्जाचे येत आहेत, चांगल्या प्रकारची पुस्तकं आता बाजारामध्ये येत आहेत
अनेक ठिकाणची पर्यटन स्थानं आहेत की ज्या ठिकाणी जाण्याच्या सोयी निर्माण झालेल्या आहेत, ती ठिकाणं पालक आपल्या विद्यार्थ्यांना दाखवू शकतायत. अशा प्रकारे आपण इतिहासाची जागृती ही करून दाखवू शकतो. एक उदाहरण सांगतो. 1857ला 150 वर्ष पूर्ण झाली. इथल्या पुण्यातल्या एका माणसाने सहल आयोजित केली होती. कानपूर, दिल्ली, ग्वाल्हेर ही सगळी ठिकाणं दाखवायला. फार प्रतिसाद मिळाला नाही. पण हे जेव्हा तिकडे गेले तेव्हा इंग्लंडमधल्या लोकांची सहल आली होती की 1857ला आम्ही भारतीयांना कुठं पराभूत केलं ती बघायला, आणि तिथले 1000 तरुण मुलं ती बघायला आले होते. तर याच्यातून ते राष्ट्र इतिहासाकडे कसं बघतं आणि आम्ही कसं बघतो याचा फरक लक्षात येतो. तर पालकांनी सुद्धा ही जबाबदारी आता स्वीकारली पाहिजे आणि इतिहासातून लोकांच्या मनामध्ये हे जागृत केलं पाहिजे. मात्र इतिहास केवळ भूतकाळात रमण्यासाठी नाही. आणि मी शेवटी कवितेच्या ओळीने करतो. भविष्य गगनी भरारी घेण्या, भूतकाळाचे भान हवे, वैभवशाली राष्ट्र घडवण्या, इतिहासाचे ज्ञान हवे. वा वा, धन्यवाद. क्या बात आहे. तर माझ्या इतिहासप्रेमी सुजाण पालकांनो, मला अगदीच खात्री आहे की आज तुम्ही ह्या माझ्या मुलाखतीमध्ये सरांच्या घेतलेल्या, मोहन शेट्टी सरांच्या नक्की रमला असाल खूप. तर तुम्हाला ती आवडली असणार. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंटही करा. धन्यवाद.